नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर आपण राज्यसेवेचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स घेतोय. तर तुम्ही आधीचे लेक्चर्स पाहिले नसतील तर कृपया करून ते पहा. 2021चा पेपर झालाय, 22चा झालाय. आज हा आपण 23चा पेपर घेतोय. तर 21-22च्या तुलनेने 23चा पेपर थोडासा हार्ड होता. म्हणजे सगळं सायन्सचा जर विषय केला तर आता केमिस्ट्री खूप जणांना खूप अवघड गेलेलं. तर पहिला तर प्रश्न फिजिक्स आहे. आणि काही वेळेस कसं आहे म्हणजे त्यांनी एकत्र प्रश्न दिले नव्हते. 10 प्रश्न इथे, 10 प्रश्न, तर मुलांना वाटलं सायन्स खूप कमी आले. पण आता बघा, पहिला प्रश्न दिलाय, या पदार्थाचा प्रतिरोधकता निर्णायक तापमानाच्या खाली 0 होते. तर हे असं वाचताना पटकन कळत नाही. इंग्लिशमध्ये जर बघितलं, आर मटेरियल्स हुज रेझिस्टिव्ह बिकम झिरो. रेजिस्टन्स कोणाचा झिरो असतो हे मी शिकवलेलं आहे, आपल्या नोट्समध्ये पण आहे. सुपर कंडक्टर याची पूर्ण स्टोरी पण सांगेल. H.K. ओनेस नावाचा शास्त्रज्ञ, ज्याने पाऱ्याला अतिनिम्न तापमानाखाली नेलं आणि मग त्यानंतर त्याला कळलं की त्याचा रेजिस्टन्स झिरो होतोय. हे वाहक वगैरे काय असतं? वाहक म्हणजे कंडक्टर, जे आपण म्हणतो धातू हे सुवाहक असतात, त्यामधनं विद्युतधारा वाहून नेली जाते. रोधक म्हणजे इन्सुलेटर, जसं प्लास्टिक्स वगैरे असतात. तर सुपर कंडक्टर याचा आन्सर आहे. तर हा प्रश्न इझी कॅटेगरीमध्ये होता. इझी फिजिक्स कॅटेगरीमध्ये हा येईल. आता हा दुसरा प्रश्न जो तुम्हाला दिसतोय, जर एखादी वस्तू 36 अंशात तिरप्या असणाऱ्या दोन समतल आरशात ठेवली तर किती प्रतिमा तयार होतील? तर हा प्रश्न रिपीट झालाय बघा. मागच्या वर्षी पण असा प्रश्न आलेला. याचा फॉर्म्युला मी तुम्हाला सांगितलाय, 360/θ -1. तर आता थिटाची व्हॅल्यू किती आहे या ठिकाणी? 36. म्हणजे थिटाच्या जागी आपण काय टाकणार? थिटाच्या जागी 36 टाकणार. 36ने 360ला कट मारला 10, आणि 10 मधनं 1 वजा केल्यावरती काय येईल? 9 प्रतिमा दिसतील. तर याला पण आपण घेणार इझी. आणि रिपीटेड क्वेश्चन आहे, लास्ट इयर आलेला आहे, फक्त त्यामध्ये आरशामध्ये त्यांनी अंश वेगळा, कोण वेगळा दिला होता. तर हे दोन प्रश्न, विद्युतधाराचा एक आला आणि प्रकाशचा आला. मी तुम्हाला नेहमी सांगितलं, विद्युतधारा, प्रकाश, ध्वनी हे 3 टॉपिक फेमस आहेत. त्याचे 3 पैकी 2 प्रश्न कुठले ना कुठले दिसतातच तुम्हाला. चला आता पुढे जाऊयात आपण. 2 प्रश्न इझी सापडले. आता हा प्रश्न बघा, PPHG हे स्थिरांक गणितीय विधान या नावाने ओळखले जाते. तर आयोगाचा हा प्रश्न चुकलेला आहे, त्यामुळे आयोगाने याचा आन्सर हॅश दिलेला आहे. हा क्वेश्चन कॅन्सल करण्यात आलेला आहे. बर्नॉलीज इक्वेशन चं ह्यांनी हे चुकीचं दिले, त्यामध्ये हाफ स्क्वेअर असतं, तर ते सगळं चुकलेलं. तर हा प्रश्न रद्द करण्यात आलेला आहे. चला, आता ह्या प्रश्नाला काही जण म्हणतात की केमिस्ट्री आहे, काही जण म्हणतात फिजिक्स आहे, काय करायचं? आता हा जो प्रश्न आहे, अल्फा कण किरणोत्सारीचा टॉपिक मधला आहे. तर किरणोत्सारीचा टॉपिक काही जण फिजिक्समध्ये घेतात, काही जण म्हणतात मॉडर्न फिजिक्स, काही जण म्हणतात नाही केमिस्ट्री. कशातही घ्या तुम्ही, शेवटी उत्तर येण्याशी मतलब आहे. जेव्हा अल्फा कण किरणोत्सारी घटकातून बाहेर पडतात, अल्फा कण बाहेर पडल्यावर काय होतं? अणुअंक 2 कमी होतो, अणुस्थानांक 4 कमी होतो. का? कारण अल्फा कणांचे निर्गमन, अल्फा हा हेलियमचे अणुकेंद्रक असते. हेलियमचे अणुकेंद्रक, हेलियमचा नंबर किती आहे? 2. हेलियमचा ॲटॉमिक नंबर 2 आहे आणि ॲटॉमिक मास नंबर 4 आहे. त्यामुळे अणुअंक, ॲटॉमिक नंबर जो आहे तो 2 कमी होणार आणि अणुअंक 4 कमी होणार. म्हणजे एखाद्यामधनं अल्फा बाहेर पडतोय. किरणोत्सारिता म्हणजे मी शिकवलेलं आहे, हे आपल्या नोट्समध्ये ॲज इट इज तुम्हाला मिळून जाईल. पुढे दिलेले, मुलाचा ताप 104 फॅरनहाईट आहे, तर हे तापमान किती डिग्री सेल्सिअस असतं? ऑलरेडी सॉल्व्ह करून दिले, 40 अंश सेल्सिअस. हीट टेम्परेचर वाला जो चॅप्टर आहे आपला, हीट अँड टेम्परेचर, त्याच्यामध्ये हे मी घेतलेलं. याच्यामध्ये आपण फॉर्म्युला पण वापरतो, जर तुम्हाला माहिती असेल, 5/9 इंटू सी, आपल्याला जर माहिती असेल F-32, हा फॉर्म्युला यूज करून आपण सॉल्व्ह करतो. मग इथे 104 दिलेले तुम्हाला, मग इथे 104 टाकले, 104 मधनं 2 गेले 102 आणि वरचे 30 गेले. मग हे किती येईल तुमचं? 72 येईल. मग हे 72, मग हे 9ने इथे कट मारला, 9 8 72, 8 45, 8 45 म्हणजे हे तुमचं उत्तर आलं. हे बघा इथे दिलेलं आहे. म्हणजे काय करायचं? 104 आहे, 104 आणि त्यामधनं -32 केलं, तर हे 4 मधनं 2 गेले 2 आणि हे आलं 72. मग 72ला तुम्हाला काय करायचंय? 5/9. मग हे 8 आणि 8 45 हे आन्सर आलं तुमचं. चला पुढे, म्हणजे याला पण मी घेणार इझी, याला पण घेणार इझी. 4 प्रश्न इझी दिलेले. पुढे, खालीलपैकी कुठले विधान बरोबर आहे? आता हा प्रश्न जर बघितला, केपलर्स लॉचा आहे. ग्रहांचा वेग सूर्यापासून जास्तीत जास्त अंतर असताना सर्वात कमी, सूर्यापासून कमीत कमी अंतर असताना सर्वात जास्त असतो. पहिलंच विधान बरोबर आहे, बाकी पुढे काय जायची गरजच नाही.
कारण केपलर्स लॉ मध्ये आपल्याला सांगितले हा सूर्य आणि हे असं आहे, तर हे लांब अंतर आहे तर तेव्हा याचा वेग कमी असतो आणि हे जवळ अंतर आहे तेव्हा वेग काय असतो त्याचा जास्त असतो. बाकीचे स्टेटमेंट तुम्ही वाचा, बाकीचे स्टेटमेंट काय याच्यामध्ये बरोबर नाही आहेत, चेक करा. चला पुढे. बायोलॉजी सगळ्यात सोपं, खाली जोड्या जुळवा. लहान मुलांचा प्रश्न 6वीच्या पुस्तकातला. जीवनसत्वामुळे रातंधळेपणा होतो, सगळ्यांना पाठ आहे. एचं 4 फक्त पर्याय क्रमांक 2 मध्ये, दुसरं कुठं दिसत नाही. ड जीवनसत्व मुडदूस, हाडं वाकडी होतात. क जीवनसत्व स्कर्वी, हिरड्यातनं रक्त येतं. लहानपणी शिकवलेलं आहे सगळं. कचं दोन कुठे इथेच आहे. एकच पर्याय येणार आहे, दुसरं काय आन्सर याच्यामध्ये लिहायची गरज नाही. म्हणजे इझी, परत याला इझी मध्ये घेणार आपण. इझी बायोलॉजी, इझी बायोलॉजी मध्ये हा येईल प्रश्न. चला पुढे. ॲग्विना टेटिस हा कुठल्या वनस्पतीवर आढळतो? आढळणारा परजीवी नेमाटोड आहे. आता याचा आन्सर गहू आहे. आता हे कसं आहे की तुम्हाला माहिती असेल तर गव्हाचं शास्त्रीय नाव तुम्ही ऐकलं असेल तर त्यामध्ये ट्रिटियम ते नाव असतं, तर त्यामुळे गहू. त्याच्यावरनं आपल्याला ह्याचा आन्सर येतो. म्हणजे ह्याला पण इझी मध्ये घेऊ शकतो, पण मॉडरेट ज्याला माहीतच नाही तो काय करू शकत नाही या प्रश्नाला. शंखशास्त्राचा अभ्यास म्हणजे काय? आता शंख, शंख काय असतं? कवच असतं त्या प्राण्याचं. झालं पर्याय क्रमांक 3, इझी. आता याच्यामध्ये सिलेंटरेटा तर वेगळे, सिलेंटरेटा ते हायड्रा वगैरेचा ग्रुप, त्याला तर घेऊच नका, ते वेगळे. मोलुस्का, आता मोलुस्का तर मोलुस्काचं जे कवच आहे शंखशास्त्र. शंख शिंपले तुम्हाला माहिती आहे, त्याशी रिलेटेड क्वेश्चन, इझी. आणि कॉन्कॉलॉजी असं म्हटलेलं आहे त्याला. 45वा, मोलुस्का वर्गीय प्राणी मृदू काय असतात? ते कुठले वैशिष्ट्य धारण करतात? ते प्राणीसृष्टीचे दुसरा मोठा संघ, बरोबर आहे. सगळ्यात मोठा कोण आहे? ऑर्थ्रोपोडा, म्हणजे तर बरोबर आहे. तर सगळीकडेच दिले. सर्वसाधारणपणे द्विपक्षीय सममित असतात, सर्वसाधारणपणे म्हणजे इन जनरल स्टेटमेंट आहे, म्हणजे चालतंय. फक्त जमिनीवर, संपला खेळ. शिंपले वगैरे कुठं जमिनीवर राहतात? फक्त म्हटले. मग हा जो फक्त शब्द आहे ना, हा सगळ्यात इम्पॉर्टंट होता इथं. क कट झाला पाहिजे, मग क इथे, त्यामुळे क वाला जाईल. त्यांना माणसल पाय असतात. परफेक्ट आहे. अबड, अबड हे झालं तर अबड. चला आता पुढे. आता डायरेक्ट अचानकपणे मुलगा घाबरला, सर सायन्सचे प्रश्न एवढेच होते? नाही, अजून पुढे आहे. तर त्यांनी काय केलं, असं करत नाहीत कधी, एकत्रच देतात, पण ते 10 दिले मध्ये नंतर गायब केलं. अचानकपणे काय आलं? इकॉनॉमी आलं. पुढे येत आता. आत्तापर्यंतचे जे 10 प्रश्न आले ते सगळे इझी होते. मग मुलं म्हटले चला सायन्समध्ये यावेळेस मार्क मिळतील. पण त्यांनी मला वाटतं 2 पार्ट केलेले, एक इझी भाग आणि एक डिफिकल्ट भाग. आता इथून बघा, इथून घाबरायला सुरुवात झाली. 0 आता हे केमिस्ट्री स्टार्ट केलं बघा, काय प्रश्न. 0.10 म्हणजे 0.10 मोलॅरिटीवाले जलीय द्रावण HClचं पीएच काढण्यासाठी कुठला संबंध वापरावा? तर हे पाठ करून आता कसं काय, आता हे पीएच लॉगचं तुम्हाला माहित पाहिजे कसं करायचंय. तर याच्यामध्ये पॉईंट नंतर 1 आहे, म्हणजे 10⁻⁻1, 10⁻⁻1 आणि मायनसवाला आन्सर पीएच लॉग. आता इथे मायनसमध्ये आन्सर पाहिजे होतं, तर इथे प्लस प्लस, इथे प्लस दिले, इथे प्लस दिले, हे तर जातील. तर हे याला मी डिफिकल्टमध्ये घेईल, माहिती असल्याशिवाय काय करू शकत नाही याच्यामध्ये. हे पार्टच पाहिजे डायरेक्ट रिलेशनशिप कॅल्क्युलेट करण्यासाठी. चला पुढे जाऊयात आपण. घाबरायची सुरुवात. इथेच सगळी घाबरायची सुरुवात झालेली. बघा आता काय प्रश्न वाचा. 1.5 एम मोलॅरिटीवाला H2SO4 आहे, ज्या 10 DM³ द्रावणापासून एक नॉर्मॅलिटीचं H2SO4 चे द्रावण कसे बनवाल? आता यामध्ये आता काय करायचं, दिलेलं द्रावण 5 DM पाणी घालून मग ग्रॅम घालून हे. आता याच्यामध्ये आपल्याला काय करायचं, द्रावण बनवायचंय. मग आता याच्यासाठी काय करायला लागेल? तर हा प्रश्न पण डिफिकल्टमध्ये बघा. तर आता इथे आपल्याला द्रावण बनवायचं. मग आता द्रावणमध्ये
1.5 मोलॅरिटीचं दिलेलं आहे आणि एक नॉर्मॅलिटीचं दिलेलं आहे H2SO4. मग हा फॉर्म्युला तो लिहून आपल्याला हे पूर्ण सॉल्व्ह करावं लागेल. आता त्याच्यामध्ये आपल्याला द्रावण बनवायचं. मग द्रावण म्हणजे डीएम क्यूब इथे दिसते. म्हणजे ग्रॅमवाले आन्सर आपल्याला ते कट करायचे. म्हणजे 1 आणि 3 पैकी आन्सर आहे. म्हणजे परीक्षेमध्ये गणित हे सॉल्व्ह केल्याशिवाय याचं उत्तर येऊ शकत नाही. याच्यामध्ये फॉर्म्युला टाकून आपल्याला मोलॅरिटी, नॉर्मॅलिटी मग हे सगळं मला शिकवावं लागेल. तर हे तुम्हाला हवं असेल तर याच्यासाठी मी एक वेगळं लेक्चर घेईल. याचा आन्सर 20 आहे. केमिस्ट्रीच्या क्वेश्चनसाठी आपल्याला एक वेगळं लेक्चर घ्यावं लागेल, कारण ते सगळे प्रश्न एवढ्या कमी टाइम लिमिटमध्ये आपल्याला इथे सॉल्व्ह करून देता येणार नाही. कारण त्याचं तुम्हाला पहिले मोरॅलिटी काय असतं, मोरॅलिटी कशी काढली जाते, नॉर्मॅलिटी काय असतं, कशी काढली जाते, त्याचे फॉर्म्युले, ॲव्होगॅड्रो नंबर काय असतो, म्हणजे त्या पूर्ण चॅप्टरचा आपल्याला स्टडी करावं लागेल. आता हा एक प्रश्न होता, याला पण आपण डिफिकल्टमध्ये टाकू शकतो, कारण हे नाही आपल्या मी बॅचमध्ये हे नाही शिकवले. NH3 BF3 आकारांबद्दल कुठला पर्याय अचूक आहे. आता पहिला पर्याय दिला पिरॅमिडल पिरॅमिडल, नंतर दिले प्लेनर प्लेनर, प्लेनर पिरॅमिडल पिरॅमिडल प्लेनर. तर आता पिरॅमिडल पिरॅमिड दोघांचा आकार सेम नसतो, हे तर फिक्स आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 3 आणि 4 इथपर्यंत आपण करू शकतो. याच्या पुढे आता कसं जायचं, आता हे काय आहे, आता हे पण तुम्हाला माहिती असल्याशिवाय आपण काहीच करू शकत नाही ना. त्याच्यामध्ये तुम्हाला डायरेक्ट यांचे ते आकार माहीत असले पाहिजेत. तर याचं उत्तर आहे NH3. तर हे मला स्वतःला देखील आलं नव्हतं. म्हणजे जी रियालिटी येते. आता मागच्या एका लेक्चरमध्ये मुलांनी कमेंट केली की सर तुम्ही शिक्षक आहे तुम्हालाच येत नाही, मग काय फायदा. आपण आयुष्यभर शिक्षक असतो. आपण किती मोठा शिक्षक असलो, आयुष्यभर शिकवलं एखादा विषय, तरी कुठे ना कुठे काही पॉईंट्स असतात जे आपल्याला नाही येऊ शकत. कारण माणूस मरेपर्यंत एक विद्यार्थी असतो, नवनवीन गोष्टी शिकत असतो. तर नाही येते मला हे मी समोरासमोर कॅमेऱ्याच्या मान्य करतो. याच्यामागे कारण नाही. कारण मला मुलांना फसवायचं नाही. मुलं अभ्यास करतात, पुस्तकं वाचतात, लेक्चर करतात आणि एक्झामला जातात आणि काही प्रश्न त्यांना येत नाही, तर मग ते डिप्रेस होतात. मला येत नाही, मला येत नाही. मग त्यांना मला ही गोष्ट सांगायची आहे की असं नसतं की तुम्हाला सगळं येईल. कारण एखादा जो शिक्षक एवढ्या वर्षापासून विषय शिकवतो, तर त्याला पण कधी कधी इश्यू आहे. तर तुम्हाला सगळंच येईल असे तुम्ही अपेक्षा करू नका. मग सत्य बोलणं, ते स्वीकारणं, त्यासाठी धैर्य लागतं. गुगलवर जाऊन आपण सर्च मारून उत्तरं घेऊन येणार आणि युट्यूबवर फुशारकी मारणार मला सगळं येत होतं, मला सगळं येत होतं, तर मग इथं शिकवायला कशाला उभा राहिला असतो, अधिकारी झालो असतो. आणि लक्षात घ्या, मी तुम्हाला जे सांगितले की 20 प्रश्न आहेत, 20 पैकी 12-13 प्रश्न तुमचे जास्तीत जास्त सॉल्व्ह होतात, कारण हे असे काही पण प्रश्न टाकले. मी याला काही पण म्हणेल, हे कोण एवढं पाठ करेल, ह्याचा आकार कसा असतो, त्याचा आकार कसा असतो, नाही करू शकत पाठ एवढं. जे इझी आहेत किंवा ज्यामध्ये काहीतरी लॉजिक आहे, सॉल्व्ह करण्यासारखं आहे, ते आपण करू. एक शिक्षक म्हणून मला पण 20 पैकी 15 प्रश्नांचा कॉन्फिडन्स असतो, बाबा 15-16 येतील आपल्याला. 3-4 प्रश्न मला पण नाही जमणार. कंबाईनमध्ये 15 प्रश्न आहेत, मला गॅरंटी 12 प्रश्न तर आपल्याला आरामात येतील. 2-3 प्रश्नाबद्दल परत ती मनामध्ये एक म्हणजे भीती असते की कधी कधी नाहीतर आयोगच येईल समोर, हॅश आम्हालाच येत नव्हतं, तुला कसं काय येईल. तर त्या आयोगाचा गेम तुम्हाला माहिती आहे ना, हॅशचा. आता हा सोप्पा होता. अशा प्रश्नांना आपण म्हणू ना बाबा की आहे सोप्पा. खालीलपैकी कुठल्या हायड्रोकार्बनमध्ये 80% कार्बन असतो. आता कोणामध्ये 80% कार्बन असतो, आता बेन्झिन, मिथेन, इथेन. आता याच्यामध्ये फक्त काय काय फॉर्म्युले माहीत पाहिजे. आता जसं की इथेन C2H6, तर एका कार्बनमध्ये 12 असतात, मग 2 कार्बनचे किती झाले, 24. एका हायड्रोजनमध्ये 1 असतात, मग 6चे किती झाले, 6. म्हणजे टोटल झाले 30. मग 30 पैकी याच्यात कार्बन किती आहे, 24. 30 पैकी 24 म्हणजे 100 पैकी किती, 0-0 गेले, 3 8 ते 24, 8 10 80, 80% कार्बन इथेनमध्ये. तर ह्या प्रश्नांना आपण म्हणू शकतो की सॉल्व्ह करण्यासारखे क्वेश्चन. बघा, पर्सेंटेज काढायचं होतं. फक्त याच्यामध्ये तुम्हाला इथेनचा फॉर्म्युला माहिती असणं गरजेचं आहे. इथेनचा फॉर्म्युला माहिती असेल तर आपण करू शकतो. चला पुढे. आता हे पण करण्यासारखं होतं तसं बघायला गेलं तर. आता याच्यामध्ये पण काय आहे, आपल्याला ते CH3OOH आणि हे काढायला लागेल. आता सी ची व्हॅल्यू दिली आहे 12, H किती दिलाय 1, मग 1ला 3 ने गुणावं लागेल. सी दिलाय 12, O दिलाय 16 आणि हे 1, म्हणजे हे बघा 12, 12 12 24, 25 26 27, 27 हे 28, 28 आणि हे 32, म्हणजे 60. म्हणजे एकामध्ये 60 आणि असे किती आहेत आपल्याकडे, 180. मग 180 भागिले 60 म्हणजे हे किती झाले, 3. आता पाण्याचं तुम्हाला माहिती असेल किती असतं, 18. कारण 1 गुणिले 2 आणि हा ऑक्सिजन किती आहे, 16. हे 18. 18 ने 180ला भाग दिला, 180 भागिले 18, तर मग हे किती झाले, 10.
10 आणि 3 हे किती झाले तुमचे 13 झालेले आहेत. मग टोटल 13 आहेत आणि 13 पैकी ॲसिटिक ॲसिड किती 3 आहे. मग 100 पैकी किती? मग मग तुमचं ते 300च्या हिशोबाने म्हणजे आपल्याला इन टर्म्स ऑफ हे करायचं म्हणजे 13नेच भाग लावा, टक्केवारी नका काढू. 13 पैकी 3, मग 13ने पहिले शून्याचा भाग लागेल, 13 दुनी 26, मग 30 मधनं 4 40, 13 त्रिक 39, 0.23. तर हे गणित सॉल्व्ह करण्यासारखी तर ती आपण सॉल्व्ह करून तुम्हाला दाखवतो. मग याचं उत्तर आहे 0.23. आता पुढे बघा काय दिले. जर 1 मोल आदर्श वायूचे आकारमान मानक तापमान आणि दाबाला 22.4 लिटर असेल तर सर्वकुश वायू स्थिरांक आर काय असतो. तर इथे स्थिरांक डायरेक्ट पाठ असला पाहिजे. आता इथे तुम्हाला इथे हे एक महत्वाचं दिलेलं आहे की आदर्श वायूचे मानक तापमान दाबाला. आता दाबाचं ॲटमॉस्फिअर हे एकक जर तुम्हाला माहिती असेल तर इथे ॲटमॉस्फिअर दिसते, त्यामुळे हे 2 कट झाले. मग आता हे पाठ असलं पाहिजे तुमचं, तर त्याचं हे उत्तर आहे. तर हा प्रश्न मी मॉडरेटमध्ये घेईल. हा डिफिकल्ट आहे, हे पाठांतरावरच नव्हे, पाठ असल्याशिवाय काय करू शकत नाही याच्यामध्ये. चला पुढे. आता हा 67 नंबरचा प्रश्न, हा खूप जणांना कळलाच नाही की काय या प्रश्नाचं नेमकं. चुकीची जोडी शोधा म्हटले तर कंपोसिटी आणि हा पर्याय क्रमांक 3 याची चुकीची जोडी. तर हा पण डिफिकल्ट आहे. म्हणजे यांनी कसं केलेलं आहे की पहिल्या फेजमध्ये इझी क्वेश्चन दिले, मुलांच्या अपेक्षा वाढवल्या आणि नंतर अचानकपणे त्यांना जमिनीवर आणलं. चला पुढे. 68. प्रकाश संश्लेषणामध्ये प्रकाशावर आधारित प्रक्रियेचे महत्वाचे कार्य कोणते. तर यामध्ये आता तुम्ही जर बघाल NADPH व ATP ची निर्मिती करणे. आता इथे वरील सर्व तर चुकले. आता इथे त्यांनी प्लॅन काय केलाय, उपयोग करणे हे चूक आहे, रूपांतर करणे हे चूक आहे, निर्मिती या शब्दावर फोकस करायला पाहिजे होतं. कारण ऊर्जा निर्मिती करतं ना प्रकाश संश्लेषणामध्ये, त्यामुळे हे थोडंसं डोकं लावायचं होतं, पण येऊ शकतं. आता हे एन्झाईमचे अग्रलेखा टिंबटिंब आहेत, प्रश्नच नाही कळला. मराठी ट्रान्सलेशन एवढं घाण केले. एन्झाईमचे अग्रलेखा, काय अग्रलेखा? म्हणजे आयोग मुद्दाम असं करतं का मला कळत नाही. म्हणजे मुलांना काही समजतच नाही प्रश्न. इंग्लिशमध्ये आर प्रिकर्सर्स ऑफ एन्झाईम्स, तर झायमोजेन्स हे त्याचा आन्सर आहे. म्हणजे झायमोजेन्स पासून मग पुढे एन्झाईम्स म्हणतात, त्याचे प्रिकर्सर्स असतात ते. तर हा पण डिफिकल्ट मध्ये पकडायला लागेल आपल्याला. बघा चला आता पुढे. खालीलपैकी कुठली विधाने बरोबर आहेत. विक्रिय सेंद्रिय उत्प्रेरक आहेत जे जैवरासायनिक विक्रियांना गती देतात, बरोबर. म्हणजे एन्झाईम्सच्या बाबतीतच वाक्य अ बरोबर आहे. अ तर सगळीकडेच बरोबर दिल्या त्यांनी. विक्रिय प्रथिनांपासून बनलेली आहेत, एन्झाईम्स प्रथिनांपासून बनतात, बरोबर आहे. म्हणजे 2 बरोबर आहे, ब बरोबर पाहिजे. म्हणजे हे कट गेला, अ कट झाला. आता विकरांची क्रियाशीलता तापमानावर अवलंबून असते. अमायलेज हे विकर स्टार्चवर कार्य करते. आता हे आपल्याला शिकवलेले ऑलरेडी, कर्बोदकांचे रूपांतर करते वगैरे. म्हणजे ड तर बरोबर आहे. तर इथे अ ब मध्ये ड नाही आहे. मग अ ब ड का वरील सर्व. आता ह्या क वरती सगळं तापमानावर अवलंबून नसते लिहिलेले, पण हे असते पाहिजे ना. म्हणजे आपल्याला काय उत्तर द्यायला लागेल, अ ब ड. 70. तर या प्रश्नामध्ये म्हणजे ठीक आहे, मॉडरेट होता. आपल्या ह्याच्यामध्ये पण दिलेला आहे हा क्वेश्चन. म्हणजे हा तुम्ही मॉडरेटमध्ये घेऊ शकता. हा डिफिकल्टमध्येच घ्या. हा पण ठीक आहे. हा निर्मिती करण्यावरनं मॉडरेट आहे. हा डिफिकल्ट आहे. हा डिफिकल्ट आहे. हा पाठांतराचाच प्रश्न आहे. हा सॉल्व्ह करण्यासारखा आहे. हा सॉल्व्ह करू शकतो आपण. हे टाइमपास एक म्हणजे जे आहे ते मी डायरेक्ट बोलतो. हे पण म्हणजे खूप याच्यामागे शिकवावं लागेल. डायरेक्ट ते येणार नाही. हा पण पाठांतरवाला प्रश्न आहे. पहिला फेज चांगला होता, दुसरा फेज थोडा अवघड होता. तर 21चा पेपर झाला आहे, 22चा झालेला आहे. आता हा 23चा झाला आहे. असा 24चा पेपर पण मी घेणार आहे. आणि 25 म्हणजे तुम्हाला 25ला जो पेपर येईल त्यासाठी आपण ॲडव्हान्समध्ये क्वेश्चन्स करून घेणार तुमच्याकडनं. तुम्हाला हे गणितांचं लेक्चर हवं असेल तर मला कमेंटमध्ये सांगा. मग हे गणितांचं लेक्चर पण मी घेईल. कारण हे मोलॅरिटी, नॉर्मॅलिटी शिकवायला वेळ लागेल. चला आजच्या सेशनमध्ये एवढंच. धन्यवाद. नेक्स्ट लेक्चरला भेटूयात.